नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल मध्ये माझ्या सर्व दर्शकांचं मी स्वागत करतो. आणि आज माझी गाडी माझा नेता मध्ये मी आणलेला आहे लातूर शहरातले एक प्रसिद्ध उद्योजक, लातूर शहरातले एक नामवंत नाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघाच्या मुळापासून काम केलेलं, गेल्या 40 वर्षापासून संघाचे स्वयंसेवक, ते भारतीय जनता पार्टीचे लातूर शहराचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष श्री गुरुनाथजी मग्गे साहेब. गुरुनाथजी मग्गे साहेबांना मी सन्मानानं माझ्या गाडीत बसूया. आणि आपला कार्यक्रम तुम्हाला तर माहितीच आहे, जबरदस्तच असतो. मग्गे साहेब सुद्धा कार्यक्रम रंगवणार आणि प्रश्न तुमच्या मनातले विचारणार मी. चला आता बसूया गाडीत मग्गे साहेबांना. माझी गाडी माझा नेता. चला मग्गे साहेब यांना मी सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे. मग काय गुदगुल्या करायच्या ना मग्गे साहेबाला. मग चला मित्रांनो, आज मी निमंत्रित केलेलं आहे लातूर शहर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष श्री गुरुनाथजी मग्गे साहेब. मग्गे साहेब, आमच्या लातूरकरांना आपला परिचय हवा आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी रत्नाकरजी आवसेकर यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती बोलवलं, मला ही माझी मुलाखत देण्याची जी संधी उपलब्ध करून दिली, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मी गुरुनाथ श्रीशैलप्पा मगे, मूळचा राहणाचा धाराशिव जिल्ह्यात, प्रॉपर राहणार आपण नळहंगरगा, तालुका तुळजापूर. 7वी पर्यंत शिक्षण माझं गावी झालं. पुढे शिक्षणासाठी मी अणदूर, जी जवाहर विद्यालय अणदूर, आलोरे गुरुजी संस्था, आणि आमच्याकडे 7वी पर्यंत शाळा होती माझ्या गावामध्ये. मी 10वी पर्यंत त्या जवाहर विद्यालय अणदूरच्या शाळेत माझं शिक्षण झालं. आणि 1983 मध्ये मी लातूरला कॉलेजच्या जीवनासाठी मी या ठिकाणी आलो. आणि 1983 मध्ये मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग मी घेतला. आणि तिथून पर्यंत आजपर्यंत मी हा माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून परिषदेचा कार्यकर्ता. 83 पासून संघात जायचा आपल्याला छंद लागला. जी, 83 पासून मी संघात काम करतोय. आणि आजच्या घडीपर्यंत मी हे जे काम केलं, ते काम करत असताना मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 5 वर्ष प्रचारक पूर्णवेळ म्हणून मी काम केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना कधीही माझ्या मनामध्ये अनेक चढ उतार झाले आहेत. मी आता हे काम करत असताना योजनेमधून 2007 पासून मी भारतीय जनता पार्टीच्या कामात सक्रिय झालो. 2007 पासून आपण भारतीय जनता पार्टी. सुरुवातीला मी कोषाध्यक्ष होतो, नंतर ग्रामीणचा मी 2 टर्म सरचिटणीस होतो, आणि त्याच्यानंतर लातूर शहर जिल्ह्याचा मी संघटन सरचिटणीस, आणि भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हाध्यक्ष 4 वर्ष काम केल्यानंतर पार्टीने मला आता लातूर शहर विधानसभा निवडणूक प्रमुख अशी जबाबदारी दिलेली आहे. आणि हे मी जबाबदारी, आता हे मग्गे साहेब, ही जबाबदारी जरा कठीण आहे फार, म्हणजे तुमच्या समोर एक चॅलेंज आहे फार मोठं, की शहर विधानसभेची जबाबदारी आपल्याकडे. नाही, चॅलेंज आहे, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची फळी ही मोठी आहे. कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे. अनेक दिग्गज कार्यकर्ते, नेते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मला ही जबाबदारी पेलवत असताना कधीही याचं आम्हाला अडचण किंवा त्रास झालेला नाही. पण मग्गे साहेब, आता तुमच्या समोर लढाई आता अमित देशमुख सोबत आहे. असू देत ना. हे बघा रत्नाकरजी, याच लातूरकरांनी अमित देशमुखांचे वडील विलासरावजींना पाडलेलं आहे, हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये की भारतीय जनता पार्टीने एखादी गोष्ट ठरवली, ते करत असताना कधीही भारतीय जनता पार्टी मागे सरकत नाही किंवा हटत नाही, हे माझं मत आहे. आणि आम्ही अत्यंत ताकदीने, अत्यंत कार्यकर्त्यांच्या जीवावर विश्वासाने आणि लातूरच्या जनतेच्या ताकदीवरती इथली विधानसभा आम्ही लढू आणि या ठिकाणी आमदार भारतीय जनता पार्टीचा करू, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. मग्गे साहेब, जबाबदारी मोठी आहे आणि तुम्हाला मला स्पष्टपणे सांगायचं आहे की चॅलेंज आहे, कारण लोकसभेला आपला पराभव झालेला आहे.
जी. आणि हा पराभव का झाला हा आता पार्टीच्या लेवलला तुमचं चिंतन चालू आहे. बरोबर आहे. त्या दृष्टीने तुमचे पावलं सुद्धा चालू आहेत. बरोबर आहे. पण कुठंतरी उमेदवार चुकला लोकसभेला असं जाणवतंय का तुम्हाला? मी उमेदवार चुकला असं मी म्हणणार नाही. कारण पार्टी हे उमेदवारी देत असताना सर्वांगाने विचार करून ही पार्टी उमेदवारी देत असते. भारतीय जनता पार्टी कुणाच्या शिफारशीवर कुणाला उमेदवारी दिली जात नाही. ते जे काँग्रेसमध्ये चालतं ते भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही. इथं पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यांचा विचार केला जातो, कार्यकर्त्यांचा विचार घेतला जातो, संघ परिवाराचं मत घेतला जातो आणि मग उमेदवारी दिली जाते. नाही, प्रश्न कसा आहे की मोदींच्या पहिल्या 20 लोकांची यादी शृंगारी होती. जी. म्हणजे मोदींना पूर्ण खात्री होती की शृंगारी विजय होणार, म्हणून मोदीजीची सभा सुद्धा इथं लावली. बरोबर आहे. मग त्या सभेचा म्हणावा असा परिणाम काय लातूरकरांना जाणार आहे? झाला असं याच्यामध्ये की खरं म्हणजे हा A+ मधली जागा A+ A+ मध्ये जागा होती. परंतु ज्या पद्धतीनं काँग्रेसवाले विरोधक नेरेटिव्ह शेड करण्यामध्ये जे यशस्वी झाले त्यात आम्ही जरा कमी पडलो. याच्यामध्ये त्यांनी नेरेटिव्ह काय शेड केलं याच्यामध्ये की संविधान बदलणार आणि तुमच्याकडनं जीएसटीचा विषय त्यांनी मोठा व्यापारामध्ये केला की शेतकऱ्यांनाच ते असं म्हणाले की 12,000 तुम्हाला मोदीजी देतात आणि जीएसटीच्या माध्यमातून खताला 18% जीएसटी म्हणजे 18,000 रुपये तुमच्याकडे वसूल करतात. शेतकऱ्यांना सुद्धा दिशाभूल त्यांनी करण्याचं त्यांनी काम केलं. ह्या निरेटिव्हमुळे आम्ही थोडंसं आमचा पराभव झाला असं माझं मत. तो निरेटिव्ह तुम्हाला आता सुधारावं लागणार आता विधानसभेत? 100% सुधारणार. आम्ही आता बघा ज्या दिवशी मोदीजी पंतप्रधान झाले पहिल्यांदा संविधानाचं दर्शन घेतलं त्यांनी आणि मग त्यांनी त्यांच्या त्यांनी दाखवून दिलं की आम्ही संविधान विरोधी नाही. आणि मी तुम्हाला सांगतो रत्नाकरजी, हे काँग्रेसवाले किती बदमाश आहेत हे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक वेळेस असं कुठला तरी मुद्दा घ्यायचा आणि मला पूर्ण वाटतं याच्यामध्ये की या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या विषयामध्ये मी थोडं तिकडे का बोलतो संविधानाचा विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगतो. जी. तर विद्यापीठाचं नामांतर होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, संघ परिवाराचे स्वयंसेवक असतील आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मी त्यावेळेस तिथं संभाजीनगरला पूर्ण वेळ काम करत होतो. आम्ही पूर्णपणे नामांतर व्हावं या बाजूने आम्ही होतो. त्यावेळेस हे काँग्रेसवाल्यांनी नामांतर होऊ नये म्हणून असे त्यांचे प्रयत्न होते की अनेक गावांमध्ये आम्हाला त्यांनी विरोध करायला सांगत होते. म्हणजे तेवढे बदमाश हे काँग्रेसवाले आहेत. मी थेट आरोप करतोय त्याच्यामध्ये. आणि ते म्हणायचे की नामांतर झालं की आपल्या डिग्रीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येणार आणि हे तुम्हाला चालतं का असं हे सर्व समाजातल्या सुवर्ण लोकांना काँग्रेसवाले सांगायचे आणि हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. उद्या काँग्रेसवाल्यांनी माझ्या समोर येऊन बोलावं. मी हे खरं तर दलित वर्गांना माहित नाही ही गोष्ट, हे माहित नाही. आणि दलित वर्गांचं माझं म्हणणं असायचं की त्यांनी जर असं काँग्रेसच्या बाबतीमध्ये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोनदा कोणी पाडलं? काँग्रेसने पाडलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा बोलले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे. त्यामुळे साहेब म्हणाले होते. म्हणून माझं म्हणणं असं याच्यामध्ये की दलित समाज सुद्धा याचे चिंतन करावं की एखाद्या छोट्या नेरेटिव्हवरती त्यांनी मत बदलू नये आणि त्यांनी पूर्णपणे आमच्या पाठीशी. आता बराच फरक पडला. आता दलित लोकांना कळून चुकलेलं आहे मुखे साहेब की हे खोटं बोलत होते आणि संविधान वगैरे काही बदललं नाही. हा प्रत्यय आता लोकांना यायला लागलेला आहे. म्हणजे आता तो मुद्दा मला वाटत नाही विधानसभेमध्ये चाललेला असं. बरोबर आहे. विषयच नाही. आता त्यांनी स्पष्ट भूमिकांनी त्यांच्याही लक्षात आलं की संविधान बदलण्याचा विषयच नाही. संविधानच्या बाजूने कोण असेल मुखे साहेब जी अमित देशमुखांचा विजय हा मुस्लिम मतं आणि दलित मतं यावर अवलंबून आहे. का मग आता तुमच्या समोर असं चॅलेंज आहे भाजप समोर की तुम्हाला मुस्लिम मतं आणि दलित मतं कव्हर करायची आणि दलितांनी खरं मात्र आता शृंगारेचा पराभव झाल्याचा बदला घ्यायला पाहिजे. यामध्ये तुमचं काय मत? आता दलित समाजामध्ये त्याच्यानंतर आमचं चिंतन झालं, त्या बैठका झाल्या. अनेक कार्यकर्ते तुमचे दलित समाजातले मोठे अनेक कार्यकर्त्यांना आम्ही भेटलो याच्यामध्ये. आता मला सांगा, एवढं प्रेम जर ह्या काँग्रेसवाल्यांना, अमित देशमुखना, प्रेम आहे, पुतना मावशीचं प्रेम आहे, तर इथं जेव्हा उमेदवारी मागच्या लोकसभेला उमेदवारी दिली त्यांनी, का त्या आवळीनं इथं आणलं होतं त्यांनी? कार्यकर्ते नव्हते? दलित नव्हता का होत्या? तो कोण कामातला त्यांनी या ठिकाणी घेऊन आले? इथले मोहन माने असतील, याच्यामध्ये लक्ष्मण कांबळे असतील, असे किती शिरसाट जे असतील, असे कितीतरी चांगले कार्यकर्ते आहेत. इथं का नाही उमेदवारी दिली काँग्रेसने? का बाहेर उमेदवारी आणली? अहो, काँग्रेसला ज्याच्याकडे पुणे मुंबईला भूखंड आहेत असेच उमेदवार लागतात.
मग हे सिद्ध केलं त्यांनी. बांधवांना, दलित समाजाला माझं यावेळेस माझं नम्र निवेदन आहे, आव्हान आहे की ह्या गोष्टी तुम्ही विचार करा आणि ह्या वेळेस तुम्ही अमित देशमुखला घरी बसवा. त्यांना दलिताचा नेता चालत नाही, त्यांना दलिताचा अधिकारी चालत नाही, नाही चालत. मग हे दलित लोकांना तुम्ही लोकांनी समजून सांगितलं पाहिजे. आता आम्ही आमचं सुरू झालेलं हे निगेटिव्ह तुम्ही सेट केला पाहिजे भाजपच्या लोकांनी. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे, अगदी खरं. आणि हे आम्ही आता काम सुरू केलेलं आहे, ग्राउंडवरती आमचं काम सुरू झालं. त्या समाजाला समजून सांगितलं आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. सुदैवाने असं झालं याच्यामध्ये की तुम्ही परवा कलकत्त्याला जेव्हा घटना घडली, इथल्या साऱ्या हिंदू समाजांनी इथे एक मोर्चा काढला, निषेध मोर्चा. होय होय होय. आणि त्या मोर्चामध्ये पहिल्यांदा दलित समाज सहभागी झाला आणि त्यांचे झेंडे घेऊन सहभागी. दलित समाज होता या हिंदूच्या मोर्चामध्ये लातूरला, झेंडे घेऊन उभे होते त्यांचे. अरे बापरे. म्हणजे हा एक परिवर्तन, समाज परिवर्तनाचा एक पहिली पायरी आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे माझ्या मनामध्ये आता यावेळेस शंकाच नाही की दलित समाज हा आम्ही मतदान करेल त्यांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या भूल थापांना बळी पडेल असं माझं मत. अहो, अमित देशमुखांनी सांगावं मग्गे साहेब, किती गरीब लोकांना त्यांनी नोकऱ्या लावल्या, किती दलित समाजाला नोकऱ्या लावल्या, किती मुस्लिम समाजाला नोकऱ्या लावल्या, त्यांनी सांगावं. अहो साहेब, तुम्ही त्यांच्या संस्थेमधनं मी अत्यंत ह्याच्याने मी दावा करतो, जबाबदारीनं बोलतो. साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांमधली यादी काढून बघा तुम्ही, कितीच दलित समाजाने किती मुस्लिम समाजाला नोकऱ्या दिल्या. मग तरी ते लोक त्यांना मतदान करतात. मग हेच आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये की आता आम्ही जाऊन लोकांना हे कन्व्हिन्स करू की हे कसे फसवे आहेत, हे कसे फक्त कामावर तुम्हाला बोलतात. त्याच्यामध्ये हे आम्ही लोकांना नम्रपणे जाऊन सांगू आणि हे लोक यावेळेस आमच्या कोणत्याही समाजाचा नेता मोठा झालेला अमित देशमुखांना किंवा देशमुख परिवाराला खपत नाही, बिलकुल खपत नाही. बेदरे मोठा व्हायला त्यांचे पंख छाटले, जो कोणी मोठा व्हायला पंख छाटले. त्यामुळे त्यांनी आता लोकसभा म्हणतात की अरे काय गोष्टी त्यांच्याकडे नेताच टिकत नाही. बरोबर आहे ना ही गोष्ट? अगदी खरं आहे. आणि जेव्हा माझं मत असं आहे की मी अध्यक्ष होतो करोनाच्या काळामध्ये, की ज्या वेळेस माननीय अमित देशमुख हे पालकमंत्री होते, वैद्यकीय मंत्री होते, हो, विशेष त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्र. आज मी तुम्हाला सांगतो की माझा पत्राचा पुरावा आजही कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्हाला सापडेल. म्हणजे तुम्ही तसं पत्रव्यवहार केला होता? मी नाही, त्यांना नाही केला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याच्या विषयामध्ये मी माननीय गडकरी साहेबांना मी पत्र लिहिलं की साहेब हे हॉस्पिटल तयार होऊन पडलेलं आहे, जिथं तुझं जुजबी काही गोष्टी राहिलेत, ऑक्सिजन प्लांट तिथं नाहीये, तर तुम्ही काही गोष्टी केल्या तर हे हॉस्पिटल करोनामध्ये लोकांना खूप चांगलं मदत होईल. करोनामध्ये अमित देशमुख साहेब कुठे होते? फॉरेनला होते. लातूरला नव्हते? लातूरला नव्हतेच हे नाही, लातूरला नव्हते दावेच आम्ही सांगतो, कारण आम्ही तर ऍडमिट होतो. आणि मग जेव्हा गडकरी साहेबांनी मी पत्रव्यवहार केला, त्यांनी मान्य कलेक्टर जेव्हा जी श्रीकांत होते तुम्ही विचारू शकता की त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली की त्या हॉस्पिटल सुरू करण्यासाठी जे काय लागेल तुम्ही मला कळवा. मी गडकरी साहेबांनी ऑक्सिजन प्लांट इथं पाठवून दिला. आम्ही देशमुखचं नाही, बिलकुल नाही. गडकरी साहेबांनी पाठवला. तिथे काही इन्स्ट्रुमेंट लागलं होतं त्यांनी या ठिकाणी पाठवून दिलं. त्यांनी तुम्ही जी श्रीकांत साहेबांनी विचारण्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला, त्यांच्यासाठी मी अध्यक्ष म्हणून मी पाठपुरावा केला, कारण तुमची जबाबदारी होती. आणि पहिला पेशंट ऍडमिट कोण होता? अभिमन्यू पवार त्या ठिकाणी ऍडमिट झाले. आणि मग हॉस्पिटल ते सुरू झालं, अनेक लोकांना त्या ठिकाणी उपचार झाले, अनेक ठिकाणचे खूप चांगल्या पद्धतीने करोनाच्या काळामध्ये लोकांना त्या हॉस्पिटलमध्ये रिलीफ झालं. त्यावेळेस का यांची जबाबदारी नव्हती? त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री होते ते, त्यांना वाटलं नाही की हे हॉस्पिटल आपण सुरू करूयात. मुख्य साहेब, तुम्हाला वाटत नाही अमित देशमुख एक चांगले व्यापारी होऊ शकतात पण चांगले लोकनेता नाही होऊ शकत? मग त्यांनी व्यापारच करावं ना, व्यापारच करावं त्यांनी. लातूरच्या जनतेला मिटिंग धरावं त्यांनी, याच्यामध्ये व्यापारच करावं. 5 स्टार मुंबईमध्ये राहावं त्यांनी. त्यांच्या राहण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे. परंतु तुम्ही आमदार लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा मला आजही आठवतं की ह्याने एकदा असं म्हणायचे याच्यामध्ये, तुम्ही जे आता म्हणताय ना की अमित देशमुख म्हणजे खूप याच्यामध्ये, की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बाभळगावची निवडणूक आहे बिनविरोध होत गेली. मी अध्यक्ष असताना बाभळगावची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही, निवडणूक लावली. आणि माझा भारतीय जनता पार्टीचा एक सदाम गोमारे हा निवडून आला त्या ठिकाणी अमित देशमुखच्या विरोधामध्ये निवडून आला. आणि भारतीय जनता पार्टीचा स्कार्फ घालून त्यांनी मुलाखत दिली की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, किसान मोर्चाचा मी अध्यक्ष आहे. बाभळगावचं सांगतो मी, बाभळगावचा मी निवडणूक आम्ही त्यांना बिनविरोध होऊ दिली नाही. हे आम्ही देशमुख घराण्यांचं चाल अशी आहे की आम्ही सांगेल ते कायदा, मार्केट कमिटीमध्ये हुकुमशाही.
आडत असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत त्यांनी एक नाव सांगायचं आणि त्या आडत असोसिएशनचा तो अध्यक्ष व्हायचा. मी अध्यक्ष असताना त्यांना ते अध्यक्षाचं होऊ दिलं नाही, निवडणूक लावायला सांगितली. माझ्या एक दानाई भालचंद्र दानाई कार्यकर्त्याला 400 पैकी 200 मतं मिळाली, 250 मतं मिळाली आणि त्यांच्या समोरच्याला म्हणजे 200 मतं मिळाली. 200 का 210 म्हणजे या अनुभवावर अमित देशमुख पराभव होऊ शकतात, 100% होऊ शकतात. म्हणजे त्यांनी ह्याच्यात आता सध्या तर ते काय म्हणजे आम्ही आता आम्हाला दीपक सोळणे कबूल केलं, सांगितलं की अमित भैया म्हणतात म्हणे की काय काळजी करू नका, मोबाईल बंद करा, भाजपाचा उमेदवार मी ठरवणार आहे. अरे ह्यांचं यांनी ठरवून घ्या म्हणा हो, भाजपचं ठरवतं आम्ही बघून घेऊ त्याच्यामध्ये. ह्यांचं काय मला सांगा, भाजप काय विकत घेतली का अमित देशमुख? ते त्यांना असं वाटत असेल. ती काल दिवस संपले आता, आता केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे. विधानसभेला तसं धीरज देशमुख सहज आमदार केले आणि मातोश्रीहून त्यांनी मस्तपैकी तिकीट आणलं जाऊन. तो सेनेचा विषय, सेनेचा इतिहासच तो आहे ना, उद्धव ठाकरे इतिहासच तो आहे की, त्यात आम्हाला काय बोलायचं नाहीये. परंतु या ठिकाणचा उमेदवार ठरवत असताना भारतीय, मी मगाशी पण तुम्हाला मी असं म्हणालो की भारतीय जनता पार्टीचं सगळ्या अर्थाने विचार करून उमेदवार दिला जातो आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण तयारीशी अवश्य या ठिकाणी आपण मागितले तिकीट लातूर? हो, मी मागितली ना, मी पण मागितली. आपण लिंगायत समाजाचे? मी लिंगायत समाजातून आहे. आता मग तुमचे खासदार लिंगायतच काळगे मदत करतील तुम्हाला. आता जो त्यांचा विषय आणि करा लोक जातीसाठी. काळगे साहेब लक्षात ठेवा, मुलाखत जर पाहत असताल तर लोक जातीसाठी माती खातात. तुम्ही थोडा आला तुमच्या माणसाला आमदार म्हणून निवडून, पाळा अमित देशमुखला, काय फरक पडतो? अहो एक लक्षात ठेवा, टाइम की बात आहे. झालं तुम्ही निवडून आलात आता, बरोबर आहे ना, तरी तुम्हाला मदत करा, हरकत करावं असं माझी अपेक्षा आहे. विनंती करा, अगदी विनंती करा. आम्हाला मदत, मला जर समजा पक्षाने उमेदवारी दिली तर तुम्ही मला मदत करावी. आपलं लिंगायत म्हणून, लिंगायत बघे साहेब, लाडक्या बहीण बाबतीत नेरेटिव्ह तयार केला जातोय, काय म्हणजे नाही, ह्याने किती खरंच योजना फसवी का? बिलकुल फसवी नाही, तुम्हाला सांगतो का. ह्याने आता आम्हाला फसवी म्हणतात. कर्नाटकात ह्याने काय केलं, कर्नाटकचा प्रचार मी होतो काँग्रेसचे त्यांनी काय केलं की तुम्हाला आम्ही वीज बिल मोफत देऊ, महिलांना तुम्हाला आम्ही महिन्याला तुम्हाला 3000 रुपये पगार चालू करू. ते सगळ्या योजना ह्या काँग्रेसवाल्यांनी बंद केल्या. मी म्हटलं काँग्रेसवाले फसवे दुसरे कोणीच नाही, बोलायचं एक आणि करायचं एक. आज कर्नाटकात सगळ्या ह्यांच्या योजना बंद पडलेल्या आहेत. आणि हे माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे अत्यंत चांगली योजना, अनेक महिला चालणार आहे 5 वर्ष, 100% माता भगिनीच्या खात्यावर 1500 रुपये येणार आहेत. देवेंद्रजींनी आणि माननीय मोदीजींनी जे निर्णय केलेत आतापर्यंत, हे कधीही म्हणजे त्यांनी घोषणा केली आणि बंद केलं असं झालेलं नाही. आता लाडकी बहीणचा विषय झाला, लेक लाडकी मुलगी जन्मल्याबरोबर 1 लाख रुपये त्यांच्या खात्यावर आहेत. त्या मुलीच्या 1 लाख रुपये मुलीच्या खात्यावर डायरेक्ट जन्मल्याबरोबर, की जे 18 वर्षानंतर तिला काही त्याचे पैसे मिळतील. ही योजना कधीपासून लागू हे गेले देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुरू झाले. आज सगळ्यात सुरू आहे. 1 लाख रुपये टाक, 1 लाख रुपये त्या मुलीच्या. त्याला काही नियम वगैरे अटी? फक्त मुलगी आहे, एवढंच विषय. इव्हन उद्या आम्ही देशमुखनी पण ठरवलं की आपल्या त्यांच्या मुली, समजा मुलगी झाली त्यांना 1 लाख घ्यायचं तरी ते घेऊ शकतात. 100% लहान आणि असं काही विषय बिलकुल नाही. मुलगी जन्मली तिचं कल्याण, तिचं शिक्षण आणि माता भगिनींना महिना 1500 रुपये. मला सांगा तुम्ही, उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं आतापर्यंत? इतक्या वर्षी काँग्रेस 65 वर्ष राज्य केले. मला म्हणजे काँग्रेसला कधी कधी राग व्यक्त होतो त्याच्यामध्ये की त्या धुराड्यामधनं का महिला भगिनींची अवस्था व्हायची खेळोपाठी. किती कॅन्सर मध्ये गॅसचे भाव वाढले असं बायका म्हणतात ना. हे बघा, ते निरेटिव्ह सेट केला की बघा गॅसचे भाव वाढले, तुम्हाला खातं काढायला लावलं, गॅसचे भाव वाढले. हे गॅसवर पैसे येते आले का गॅसचे? लोकांना पैसे येत आहे का? अनुदान आजही अनुदान येतं. विचारा तुम्ही. असं म्हणून म्हटलं, भारतीय जनता पार्टी कधीही फसवी घोषणा करत नाही. केलेली योजना तडीच नेत असते आणि शेवटच्या लोकांपर्यंत. कारण आमचं अंत्योदय ह्यांचं मेन मोठं आहे. शेवटच्या समाजातला, शेवटच्या घटकातला माणूस हा सक्षम झाला पाहिजे, हा भारतीय जनता पार्टीचा मोठो आहे. मग आता भारतीय जनता पार्टीने थोडस त्या समाजाकडे लक्ष देऊन त्या समाजाची मतं कशी भाजप कन्वर्ट करेल हा प्रयत्न केला पाहिजे. नाही, आता तो होणारच आहे. आता काय होणार तुम्हाला मी सांगतो की फक्त आता महाराष्ट्रातल्या निवडणुका असणार आहेत. अनेक राज्यातले आमचे अनेक कार्यकर्ते, हे नेते, हे मंत्री, ज्यांनी या सगळ्या योजनांमधनं काम केले, सगळे लोक आम्हाला मदत करतील. ते लोक येतील, प्रचार करतील, लोकांना समजून सांगतील, कन्व्हिन्स करतील.
आणि याच्यामध्ये आम्ही नक्की यशस्वी ठरू असं माझं मत आहे. काल अजित पाटील कवेकरांची मुलाखत घेतली. त्यांनी सांगितलं की आम्ही देशमुख 365 वर्षाचे 365 दिवसापैकी फक्त एक सर्व्हे केलेला एका पत्रकारानं की फक्त 64 दिवस ते लातूरला असतात आणि 64 दिवसात सांगतात की लातूर माझ्या हृदयात आहे, लातूर माझं खूप प्रेम आहे. बरोबर आहे. उसणं हसणं, उसणं डोळे मिचकवणं आणि लोकांची चेष्टा करणं आणि गरिबाची चेष्टा करणं. बरोबर आहे की नाही? बरोबर. तरी खरे का हो लातूरला फक्त 64 दिवस आम्ही देशमुख राहतात? 64 दिवस हे जास्त सांगितलं असं माझं मत आहे. तुम्ही तर मला धक्का दिला. आमचे प्रेक्षक असतील ना. 64 दिवस जास्त सांगितलं त्यांनी. जास्त सांगितलं. तुम्ही बघा मित्रांनो, हे तर सांगतात अजूनही कमी राहतात. महिन्यातून 2 ते 3 दिवस असतात. 12 महिन्याचे करा 36 दिवस. फक्त 36 दिवस. आता तर कहरच झालं. मग हे काय कसं काय करणार मग आता? आणि मग तरी सुद्धा तुम्ही, म्हणून माझं लातूरच्या जनतेनं असं म्हणणं याच्यामध्ये की बाबा तुम्ही त्यांच्या म्हणजे बरंच त्यांचे व्यक्तिगत माझे त्यांच्या जीवनावर मला नाही जायचं. बरोबर आहे. आम्ही कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही. त्यांनी त्यांना राहावं, त्यांना सन्मानानं राहावं, त्यांनी आनंद राहावं आमचं म्हणणं नाही. एक सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कुणाला तर उभं करावं याच्यामध्ये. नाही 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 आमच्याच घरात सगळं राहिलं पाहिजे. असं कसं बोलता बघ. आम्ही देशमुख आहेत. बरोबर आहे. दोन्ही सगळे साखर कारखाने आमच्याच घरात. बरोबर आहे. बँक आमच्याच ताब्यात, जिल्हा परिषद आमच्याच ताब्यात. सगळे आम्हाला झुकले पाहिजे. इथं आम्ही 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 कारण हे आता काय सांगायचं तुम्हाला, यांच्याकडे लायसन मिळाले. हो बघा. हे खरं हो की सगळं जे काय ते मी 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 अहमपणा. बरोबर आहे का नाही? गर्व, संपत्तीचा, सत्तेचा हा गर्व, दर्प आता लातूरकडे सहन करतील वाटतं तुम्हाला? आता नाही सहन करणार. काय होईल लातूरमध्ये? काय तुमचा अंदाज काय? माझं मत असं आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टी सिरियस लढणार का? सिरियसली लढणार. कारण लातूरकर म्हणतात काय हो भाजप मॅनेज होते. कितपत खरं आहे? भाजप मॅनेज व्हायचा विषय नाही. मी म्हटलं केंद्रात सत्ता आमची, महाराष्ट्रात सत्ता आमची. याच ठिकाणी जेव्हा मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस इथे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, हे सगळे काँग्रेसवाले निगेटिव्ह शेड करायचा प्रयत्न केलाय की भाजप मॅनेज आहे, भाजप मॅनेज. ज्या दिवशी आमची सत्ता आली, महापौर आमचा झाला, त्यावेळेस यांचे डोळे उघडले. त्यावेळेस पण असं म्हणत होते ना. पण ही स्थिती आता ह्या लातूर शहरामध्ये होणार आहे. 95ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. 100% होणार आहे यावेळेस. कारण लोकही आता ठरवलं याच्यामध्ये की आम्ही देशमुखना आपण त्रास द्यायचा नाही, त्यांना सन्मानानं आपण त्यांना पाठवून देऊ. कुणालाही तिकीट मिळू तुम्ही त्यांना मदत करून निवडून आणणार. भारतीय जनता पार्टी मी उत्सुक भरपूर आहेत. हे चांगलं द्योतक आहे. हे लोकशाहीचं प्रतीक आहे. त्यामुळं आम्ही एक ठरवलेलं आहे, पार्टीने कुणालाही तिकीट देऊ दे, कुणालाही सामान्य कार्यकर्त्याला जरी दिलं तरी तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू. सगळी तुमची टीम आमची कार्य आणि आमची बूथ टीम मध्ये काही मतभेद आहेत का? हे बघा, पार्टी म्हणली की मतभेद असणार असं, पण आमचे मनभेद नाहीत. मनभेद नाही. आम्ही पार्टीसाठी काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते होतो. पार्टीचा आदेश आला की सगळे लढायला तयार आम्ही आणि सगळे म्हणून आम्ही देशमुखचा पराभव होणार. बघा आम्ही देशमुख साहेब लागा कामाला. आता तरी तरक खरं बोला, लोकांची चेष्टा करू नका. बरोबर आहे. बरोबर. आता मला काय माहिती मग्गे साहेब, कुठेतरी लातूरला जातीय समीकरण आहे. लोहा लोहे को काटता है. आम्ही विलासरावजींना पाडताना मराठा कॅन्डिडेट शोधला शिवाजी पाटील कवेकर. आता अमित देशमुख सुद्धा पाडायला एक मराठाच पाहिजे असं मला हैदराबादहून आज फोन आला. मी त्यांचा फोन तुम्हाला नंबर देऊ शकतो. तो बिचारा उदगीरचा आहे. त्यानं मला हैदराबादहून कालची मुलाखत पाहिली. त्यानं आपल्या बळवंत जाधवची आपल्या 2-3 मुलाखती पाहिल्या त्यांनी. आपल्या धुतेकरणी चांगलं बोलले. ते म्हणले खूप छान मुलाखती घेतल्या, मला खूप आवडल्या. मी पण हैदराबाद चेन्नई पर्यंत आपल्या चर्चा आहेत मुलाखतीच्या. तर त्यांनी सांगितलं की इथं लोहे को लोहा काढताय. तुम्ही लिंग आहेत, कसं काढणार? मी समजा असं उद्या असं ठरलं याच्यामध्ये की पक्षाला असं वाटलं की एक मराठा उमेदवार दिलं पाहिजे. मी संभाजीरावांनी डायरेक्ट हे केलंय, मी शहरातून निवडणूक लढवता तयार आहे. संभाजीराव तर बळवंत जाधवांनी म्हणलेले की मग संभाजीराव खरं लढायचं असेल तर तुम्ही लातूरातून मागा. आम्ही सगळे कार्यकर्ते संभाजीरावांना विनंती. संभाजीराव कशाला तिकडे यात्रा काढतात निलंगा तालुक्यात? ते लोकप्रतिनिधी निलंगे जे असते आमदार आहेत म्हणून ते हे करतायत. परंतु उद्या पक्षानेच ठरवलं याच्यामध्ये की संभाजीराव तर 10 सांगितलंय मी आम्ही देशमुखांच्या विरोधामध्ये 100% खरं तर संभाजीराव लढले. मिळाले साहेब हे व्हावं न व्हावं हे परमेश्वर देवाची इच्छा.
बरोबर आहे. पण जर लढले काय चित्र असेल बरं, जर खरंच संभाजीरावांनी दंड ठोपवले आम्ही देशमुखांच्या विरोधात? 100% संभाजीराव निवडून येणार 110% निवडून येणार. पुन्हा आम्ही देशमुख प्रचार करणार बाहेरचे उमेदवार म्हणून. त्यांनी लातूरचेच आहेत ना, कुठे बाहेरचे आहेत? नाही म्हणणार ना तुम्ही जेव्हा लोकसभेला तुम्ही बाहेरचे मी 64 दिवस राहतो लातूरला. 36 दिवस. 36 दिवस. माझं म्हणणं असेल तुम्ही जेव्हा बाहेरचे उमेदवार, तुम्ही तर त्या कुठं आवळे कुठले ते ह्याचे इचलकरंजी पैलवान मला सांगा तुम्ही. म्हणजे विलासराव नेहमी म्हणायचे आम्ही कोल्हापूरचा पैलवान आणला आणि एका रात्रीत खासदार केला. बरोबर आहे. आणि संभाजीराव लातूर शहरामध्ये राहतात. हो, संभाजीरावचं लातूरमध्ये घर आहे. त्यांचं इथं नावानं गॅस आहे, लाईट बिल येतंय. म्हणजे असं म्हणू शकणार नाही आम्ही देशमुख की संभाजीराव लातूरचे नाही येत म्हणून. बरोबर आहे, त्यांचं घर आहे इथं. हे होऊ शकतं. हा पॉइंट आहे तुमच्याकडे, चांगला पॉइंट आहे. म्हणजे लावून द्यायची काय दोघं जण? लातूरच्या राजकारणात जर खरी रंगत आणायची असेल, मी थोडं सिरियसली बोलतोय, तुम्हाला जर खरंच मनातून म्हणजे देशमुखांना मॅनेज न होता जर खरंच आम्ही देशमुखला पाडायचं असेल तर इथं संभाजीराव पाटील निलंगेकरांनी उभं राहावं असं एक सर्वसामान्य लोकांत मत आहे. तुमचं काय मत आहे? राहू का? मी सांगितलं ना, मग त्यांना तिकीट दिल्यास तुम्हाला कोण देणार? नाही, आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करू ना. आम्ही कार्यकर्ते म्हणून 100% काम करू. पण आमचं सगळ्यांचा उद्देश काय आहे की आम्ही देशमुखांचा पराभव. जसा 95 ला विलासरावचा पराभव हा उद्देश होता, तसा तर आम्ही देशमुखांचा पराभव. त्यामुळे आम्ही त्यावेळेस पक्षाने सांगितलं की उद्या संभाजीरावांच्या पाठीशी उभं राहा, पूर्ण ताकद लावून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू. बरं, महानगरपालिकेत काय चाललं? सध्या प्रकाश पाटकर सांगितलं की इथं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि तरी तर आम्ही देहदान करणार म्हणून सांगितलं की मला मरायची परवानगी द्या, कारण हे चौकशा करा म्हणून ते SIT लावा म्हणून परेशान आहे. ते सारखं मागे 500 वेळा पाठपुरावा केला त्यांनी की लातूरच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. हे कितपत करावं महानगरपालिकेचं? कारण तुम्ही नगरसेवक होतात म्हणून हा प्रश्न घेतोय. नाही, काही गोष्टी मी ते पण नगरसेवक होते, मी पण नगरसेवक होतो. काही गोष्टीमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये 100% तथ्य आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी ज्या गोष्टी भ्रष्टाचाराचे काही काढले असेल सगळ्याच्यामध्ये, तर तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कवेकर निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस विलासरावांच्या बाबतीमधले किंवा त्या गोष्टीमधले अनेक भ्रष्टाचार प्रकरण काढून देणारे प्रकाश पाटकरच होते ना. प्रकाश पाटकर चमत्कार केला. आज 80व्या वर्षी लढतोय हा तरुण आहे. मला सांगा की आज महानगरपालिकेमध्ये 2.5 वर्ष तुम्ही म्हणजे आमच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्ता होती या लातूरमध्ये एक मोतारी होती, ते मोतारी आम्ही केली. अहो, आमच्या व्यापाऱ्यांच्या किडण्या जायच्या. मी हनुमान चौकातल्या सभेत बोललो की आणि मी अत्यंत अभिमानाने तुम्हाला सांगतो, एक तरी भाजपच्या नगरसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही झाला. आम्ही जे काही केलं काम याच्यामध्ये ते प्रामाणिकपणे लातूरच्या जनतेसाठी केलं. पण 2.5 वर्षानंतर ज्या पैशाच्या ताकदीवरती आम्ही देशमुखनी सत्ता परिवर्तन करून घेतलं, काय अवस्था आहे लातूरची? मग साहेब, मी पुन्हा प्रश्न प्रत्येकाला विचारतो, खरंच महानगरपालिकेत एवढा पैसा मिळतो का महापौराला, नगरसेवकाला? आणि 50 लाख रुपयाला नगरसेवक केला जातो. आता कारण तुमच्या युतीमधलाच फुटलेला नगरसेवक. बरोबर, पण मी तुम्हाला सांगतो नाही असं म्हणजे नाही खरं आहे. एवढी कमाई आहे तुम्ही बोल नाही, कमाईच्या बाबतीमध्ये म्हणजे मी कधी बोलणार नाही किंवा मला त्यातलं काही विषय पण माहिती नाही. म्हणजे भ्रष्टाचार हा विषय नाही. आणि आम्ही जे काम करत होतो फक्त जनतेच्या हिताचं काम आम्ही करत राहिलो. कुठं भ्रष्टाचार काय नाही त्या विषयामध्ये आमचं काय म्हणजे आम्ही काही त्या भानगडीत पडलो नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कुणी काय करावं, हा काही शेवटी माणसं आहेत. त्यांनी काही माणसं चुका केलं म्हणजे पार्टी चुका केल्या असं होत नाही. 1-2 नगरसेवकांनी आमच्या चुका केल्या. तुमच्याच नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आणि तुमचं 2.5 वर्ष सरकार घालवलं. मग चर्चा आहे लातूरमध्ये कारवाई, त्यांची कारवाई झाली ना. अहो, कशाची कारवाई? उलट तुम्ही त्यांना मोठे पद दिले. नाही दिले, बिलकुल नाही दिले. आपण त्या ज्या बाई गेल्या त्यांना आपण पार्टीतून काढून टाकलं. चंद्रकांत बिराजदारांना आपण नोटीस देऊन आपण पार्टीतून काढून टाकलं. काढून टाकलं आपण. त्यामुळे पार्टी अशा गोष्टीसाठी पार्टी कधीही पाठीशी घालत नाही. हे तुम्हाला सांगायचं. मग साहेब, काय लातूरच्या बाबतीत जनतेला तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? माझं मत असं आहे की आता महानगरपालिकेमधनं तुम्ही याचा विषय काढला म्हणून सांगतो, काय अवस्था कचऱ्याची, काय अवस्था पाण्याची,
काय रस्त्याची अवस्था आहे, काय ट्रॅफिकची अवस्था आहे, काय लाईटची अवस्था आहे, ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार अमित देशमुख आहेत. आमच्या अमित देशमुखांनी विधानसभेत उठवला साहेब, असं कसं म्हणतो? कधी उठवलं तुम्ही? आवाज उठवला आता उठवलं, 4.5 वर्ष. काय उठवलं आता? मग तेव्हा तुम्ही सत्तेवर गेलात तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं काय अवस्था होती ते? बरं आज तुम्ही कचऱ्याची अवस्था बघा ना. कचऱ्याच्या टेंडर मध्ये काय ते जरा काय ते त्यांच्या जवळच्या माणसाला त्यांना द्यायचं असं चाललेलं. हे आतापर्यंत अमित देशमुखांनी तेच केलेलं आहे. गुत्तेदार आणि दलाल सांभाळले, तेच केले त्यांनी. तुम्ही बघा, तुम्ही काढून आमच्यातला एक नगरसेवक असं म्हणजे त्यांच्यासारखं गुत्ते घेऊन मोठे झाले असं दाखवा तुम्ही भाजपचं. आम्ही फक्त मी परत माझं म्हणणं असं आहे की आमच्या नगरसेवकांनी जनतेच्या हितामध्येच काम केलेलं आहे, स्वतःच्या हितामध्ये केलं नाही. यांचं स्वहित आहे, आमची जनतेचं हित आहे. तुमच्यात एकोपा आहे? 100% एकोप आहे, 100% एकोप आहे. लोक काही मी मगाशी मला असं काही मतभेद असतात, असूही शकतात, परंतु आमच्यात मनभेद नाहीत. एखादी गोष्ट ठरली, पार्टीने सांगितली, सगळे आम्ही एका दिलाने एका दिशेने आम्ही काम करत असतो. बरं, जर अर्चनाताई पाटलांना तिकीट मिळालं हो तर कसं राहील? तर त्यांच्यासाठी आम्ही काम करू. हो, सगळे मिळून काम करू आम्ही. मग तुम्ही सगळेजण मिळून शिवराज पाटलाकडे जाताल का? साहेब चला प्रचार. आता विषय असा आहे, चाकूरकर साहेबांचा काय विषय असेल ते आजही ते स्वतः डिक्लेअर केले की मी काँग्रेस सोडलेली नाही. बरोबर आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे जायचं, आम्ही जो अर्चनासाठी काम करू, आम्ही त्यांच्याकडे जायचा काही विषयच नाही. आणि ते आलेच प्रचाराला तर स्वागतच आहे. स्वागतच आहे, स्वागतच करू आम्ही तर शिवराज पाटला स्पष्ट सांगितलं, हे बघा म्हणलं, अभी है तो अभी है, बाद में कभी नाही. तुम्हाला जर घरात आता पुन्हा लाल दिवा आणायचा असेल, तुम्हाला जर घरात एखादं चांगलं नेतृत्व उभं करायचं असेल तर पाटील साहेब तुम्ही स्टेजवर फक्त येऊन बसा. तुम्ही बसलात तरी अर्चनाताई किंवा आमचे मग्गे जो कोणी लिंगायताचा उमेदवार राहील किंवा कुठलाही उमेदवार, कोणत्या जातीचा सामान्य उमेदवार, मग दुतेकराचे कोणी असो म्हणजे तुम्ही तर सांगितलं की कुणाला मिळून आम्हाला निवडून आणायचंय, तर नक्कीच शिवराज पाटीलचा स्टेजवर आहे तर फरक पडेल. आणि तसं तर पाटील साहेब मोदी भक्त आहेत आणि शिवराज पाटलाचं डोक्यात सध्या सोलारवर त्यांचा फार वर आहे. सोलार एनर्जी फार मोठा अभ्यास चालू आहे त्यांचा वयाच्या 90व्या वर्षी. कारण मी पाहिलं होतं, पुस्तकं पडलेली होती त्यांच्या समोर टेबलवर. मी म्हणलं काय करताय सर? तर ते सोलार बद्दल अभ्यास करत होते. म्हणजे मी कौतुकास्पद आहे की असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्या लातूरमध्ये आहेत. काय करायचं, आम्ही जनतेला प्रामाणिकपणे जाऊन आम्ही आवाहन करू, जनतेला जाऊन आम्ही नम्रपणे सांगू की आम्ही काय केलंय आणि आम्ही पुढे काय करणार आहोत. त्याच्यावरती जनता ठरवेल. आणि यावेळेस माझं मत असं आहे की आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने केलेलं कामाचं, महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांनी केलेलं काम असेल, माननीय एकनाथ शिंदेजींनी केलेलं काम असेल, अजित पवारांनी केलेलं काम असतील, या तिन्ही लोकांनी जे काही महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत, या सगळ्या लोकांना घेऊन लातूरची जनता ही या विचाराशी भारतीय जनता पार्टीची पाठीशी उभी राहील आणि भरभरून यावेळेस आम्हाला आशीर्वाद देतील असं माझं. मग्गे साहेब, लोकसभेला तुम्हाला अजितदादा पवारच्या गटाने म्हणावं अशी मदत केलेली नाही. कोण म्हणाल? नाही, असं कार्यकर्ते आम्हाला खासगीत बोलतायत. बिलकुल नाही. काम केलं ते. आता विधानसभेला तो गट तुम्हाला मदत करेल, 100% काम करते. त्यांना तेवढी रसद तुमच्याकडे पुरवली जाईल. नाही, मी परत एकदा का होईल मला माहिती नाही, परंतु ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीवर राहतील. म्हणजे तुमची युती ही आहे, राहील का युती? वाटतं अजितदादा वाटतं की अभित राहील युती. बरं, आता एक शेवटचा प्रश्न घेतो मग साहेब. आता 35 मिनिटं होत आहेत, आपल्याला 1-2-3 मिनिटं अजून मुलाखत चालू. मला एकच सांगा, काय हो तुमच्या मनाला काही तळमळ वाटते का? आता काय मी कोणत्या संघाच्या तालमीत वाढलेला, तो संघाचा कार्यकर्ता आज दुर्मिळ झालाय, दिसतच नाही. ओरिजिनल संघवाला, चड्डीवाला, टोपी घालून हातात काठी घेऊन दसऱ्याला असं संचालन करणारा कार्यकर्ता आज कुठे आहे? याची खंत नाही वाटत तुम्हाला एक स्वयंसेवक म्हणून? थोडं खंत वाटत नाही असं नाही. ज्या पद्धतीचं इन्कमिंग भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्याच्यावरून काँग्रेसीकरण झाले साहेब, काँग्रेसीकरण. अशोक चव्हाण आता मुलीला तिकीट नाही दिलं तर मी चाललो, धमकी देतात सध्या भाजपला. बरोबर आहे. इंदापूरचे आमचे ते पण चालले, शरद पवार, हर्षवर्धन पाटील लवकरच चालले. तुमच्याकडे यायचं, भाजप थोडं खाली चालली की लगेच असे कपडे बदलल्यासारखे हे लोक पक्ष बदलतात, असं माझं स्पष्ट मत आहे. बग्गे साहेब, खंत वाटत नाही तुम्हाला काँग्रेसीकरण झाले तुमचं? म्हणून मी म्हटलं ना, काही गोष्टीचं खंत वाटत नाही असं नाही, परंतु भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी अशी आहे की हा सर्व कार्यकर्त्यांचा विचार करणारी पार्टी आहे. हे जर कार्यकर्त्यांचा विचार करणारी पार्टी नसते तर मला एक शेतकरी कुटुंबातला मला काही बॅकग्राऊंड नसताना अध्यक्ष करणं
आज या विधानसभेचं मला इथे प्रमुख करणं. पण 40 वर्षानंतर आमदार व्हावं असं वाटतं ना. आणि वाटणं स्वाभाविक पण आहे, पण कोणाला वाटतं आमदार होणं वाटत. तरी सुद्धा पार्टीने उद्या असं म्हणलं की नाही तुला तिकीट नाही परंतु तुला काम करायचंय, तरी आम्ही ते स्वीकारतो. एक स्वयंसेवक म्हणून लगेच स्वीकारतो आम्ही. आणि अतुल सावे सुद्धा स्वयंसेवकच होते. अतुल सावे तुमच्यासारखेच शहराचे अध्यक्ष होते, ते आमदार झाले. ओबीसी असू सुद्धा. खरंय. मग तुम्हाला आमदार व्हायला काय हरकत आहे? ते पक्षाने जनतेने ठरवायचंय. तुम्ही ठरवलं तर काही होऊ शकतंय असं माझं मत आहे. तुम्ही यावेळेस ठरवा की भारतीय जनता पार्टीचा आमदार करायचं, नक्की होईल. बरं, आम्ही देशमुखचा जर फोन आला की मग आम्हाला सहकार्य करा तर काय संबंध आहे? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, मुळात त्याचा फोन मला येणार नाही. ते मी काय आहे त्यांना माहिती आहे. मी कुणाचं ऐकत नाही. मला पार्टीशिवाय दुसरं गाईडलाईनच्या बाहेर जात मला जाता येत नाही आणि मी कधी गेलेलो नाही. पण नाही. बरं, आता एक शेवटचा घेतो, एक मुद्दा मी मुलाखत संपवतो. आपण बरेच आंदोलनं केली. ओके साहेब. प्रामुख्याने एखाद दुसरं आंदोलन आम्हाला सांगा. एक आंदोलन जर सांगत बसलो तर तुमचं खूपच मुलाखत जाईल. पण तुम्ही नाही, आम्हाला तुम्ही रितेश देशमुखला पंगा घेतला होता तुम्ही. हो, अभिनेता रितेश देशमुखला लातूरच्या एमआयडीसीत किती एकर जागा आणली त्यांनी? 100 एकर जागा एका मीटिंगमध्ये, 4 दिवसाच्या मीटिंगमध्ये त्यांना 100 एकर जागा त्यांनी एमआयडीसी दिली. एमआयडीसी जागा रितेश देशमुखला. त्यावेळेस आपले माननीय अमित देशमुख हे पालकमंत्री होते, लातूरचे पालकमंत्री होते. 120 कोटी रुपये डीसीसी बँकेने त्यांना एका रात्रीतून म्हणजे 60 कोटी नंतर 60 कोटी दिले त्यांना. आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही बघत बसलात. मग हे आम्हाला नंतर कळलं म्हणून आम्ही सगळं प्रकरण बाहेर काढलं. काय काढलं? त्यांचं पूर्ण काढून आम्ही आता चौकशी दिली ना. काय प्रकरण काय त्याला कळू द्या ना. काय चालतं असं आहे की त्यांनी इथे 20 लोकांची वेटिंग लिस्ट असताना एमआयडीसी मध्ये 20 लोकांनी मागणी केली की आम्हाला जागा पाहिजे, त्यांना नाही वेटिंग लिस्ट डावलून त्यांना जमीन दिली गेली. केवळ या पालकमंत्री हा अभिनेता पालकमंत्र्याचा भाऊ आहे म्हणून आणि बँकच यांची ताब्यात असल्यामुळं कुणाला न विचारता त्यांनी एवढे पैसे त्यांनी एका रात्रीतून देतात. पण त्याचा दर तरी व्यवस्थित दिला का? व्यापार हे लातूरच्या जनतेला कळलं पाहिजे. म्हणजे यांची खरं रूप काय आहे, कशा पद्धतीने हे विकासावर डल्ला मारतात, कशा पद्धतीने एका रात्रीत ते करोडपती होतात. आणि हे नक्कीच तुमचं मला थोडं डिटेल सांगा ना, 1-2 मिनिट या लोकांना. काय प्रकरण काय? म्हणून देश अॅग्रो नावाने त्यांनी ती कंपनी काढली. बरं, कशाची कंपनी? हे सोयाबीन प्रोसेस करण्याची. सोयाबीन घ्यायचं आणि त्याच्यावर प्रोसेस करायचं. मग त्यांनी उद्योग करावे नाही, मोठे उद्योग करावे, आमचं त्याबद्दल काही मत नाही. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने उद्योग केलात की 4 दिवसामध्ये 1 आठवड्याच्या अगोदर अर्ज येते की आम्हाला जागा पाहिजे, दुसऱ्या एका मीटिंगमध्ये जागा सँक्शन होते, तुम्हाला जागा मिळते. 100 एकर जागा तुम्हाला मिळते आणि त्याच्यानंतर तुम्हाला 4-8 दिवसामध्ये तुम्हाला डीसीसी बँकेतून लोन मिळतं 120 कोटी रुपये. 120 रुपये मिळत नाही. आणि मग ही जी काही शोकांतिका आहे ना की कुठल्या ह्याच्यावरती की तुम्ही सत्तेवर आहेत म्हणून हा सत्तेचा गैरवापर नाही. बरोबर आहे, 100% सत्तेचा गैरवापर आहे. होय. सर्वसामान्य 20 लोकांना तुम्ही 20 लोकांची वेटिंग लिस्ट क्लिअर करून तुम्ही घेतला असत ना, तुमचं स्वागत आम्ही केलं असतं. ते लोक बिचारे 8-10 वर्षापासून त्यांचं वेटिंग लिस्ट आहे. नाही, आम्ही देशमुख लातूरवर येताना हेलिकॉप्टरमध्ये वरून बघत असतात, कारण त्यांचं स्वतःचं हेलिपॅड आहे, हेलिकॉप्टर आहे. बाबळगावला हेलिपॅड उतरतो आणि येता येता ते भूखंड शोधत असतात. मग्गेच्या घराजवळ कुठं भूखंड आहे का असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी मग्गे जरा भूखंड सांभाळा तुमचे. तर मित्रांनो, अशी ही दिलखुलास मुलाखत, सर्व विषयांना आम्ही हात घातला आणि माझ्या मित्रांनं अतिशय मनमोकळेपणा. थोडे माझे प्रश्न अवघड असतात, थोडी म्हणून मुलाखत रंगाळी कार्यक्रम आहे आणि मनोरंजनातून प्रबोधन हा याच्या मागचा मूळ उद्देश आहे. की मला हैदराबादहून फोन आले, मला चेन्नईहून फोन आले, मला मुंबई पुण्याहून फोन यायला लागले की लातूरचे लोक तिथं कार्यक्रम पाहतात. एवढंच नाही, अमेरिकेतून सुद्धा नेदरलँडहून फोन आले. म्हणजे हे खूप मला आश्चर्य वाटलं की आपलं लातूर किती मोठं आहे, की लातूरचा माणूस किती कानाकोपऱ्यात जगाच्या गेलाय, देशाच्या नाही जगाच्या, आणि तिथून तो आम्हाला फोन करतोय की अतिशय सुंदर. तर सर्वांचे मी लाख धन्यवाद मानतो आणि आता रजा घेऊया. मग्गे साहेब, धन्यवाद. तुम्ही मला जी संधी दिलात, खूप छान प्रश्न विचारलात. मला माझ्या थोडे प्रश्न माझे खोचक असतात, त्याला माझ्या स्वभावाला औषध नाही. माझ्या आकलनाप्रमाणे मी आपलं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, चला उद्या भेटूया पुन्हा एका नवीन नेत्यासोबत. माझी गाडी माझा नेता. धन्यवाद. मी निळू फुले बोलतो. माझ्या नेत्या हो, जगायला राशन आणि राजकारणाला भाषण. मग चला
माझी गाडी माझा नेत्यामध्ये सामील व्हा. रत्नाकर औसेकरचा आपला कार्यक्रम देऊ. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.